एका घनदाट जंगलात मोन्या नावाचं एक खोडकर माकड राहत होतं. दिवसभर झाडावरून झाडावर झुलत खेळणं, पक्ष्यांना चिडवणं आणि प्राण्यांवर खोड्या करणं हेच त्याचं काम. सगळ्यांना तो आवडायचा, पण कधी कधी त्याच्या खोड्यांमुळे त्रासही व्हायचा. जंगलातच नाग्या नावाचा एक मोठा लाडघा राहत होता, शांत पण गर्विष्ठ. त्याला कोणी त्रास दिला तर तो लगेच फुस्स करत धमकावत असे. मोन्याने ठरवलं, हा नाग्या फार भारी समजतो स्वतःला, थोडं याला चिडवून मज्जा घेऊया. एके दिवशी मोन्याने वरच्या फांदीवरून केळी टाकून नाग्याच्या डोक्यावर मारलं. नाग्या रागाने वर पाहत म्हणाला, मोन्या, पुन्हा असं केलंस तर वाईट होईल. पण मोन्या हसत पळून गेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याने नाग्याच्या शेपटीला गवताचं काडं लावलं. जंगलातील प्राणी हसले, नाग्या अजून रागावला. असं करत करत दोघांचं वैर वाढत गेलं. मोन्या रोज नवीन खोडी काढायचा आणि नाग्या बदला घेण्याची शपथ घ्यायचा. पण एक दिवस मात्र सगळं बदललं. त्या दिवशी आकाश काळं झालं, वादळ सुरू झालं. वाऱ्याने झाडं हलू लागली. मोन्या एका उंच फांदीवर होता. अचानक फांदी तुटली आणि तो थेट तलावात पडला. पाण्याचा जोर एवढा होता की तो बुडू लागला. ते पाहून नाग्या ताबडतोब पुढे आला. त्याने विचार न करता तलावात उडी मारली. आपल्या लांब शेपटीने मोन्याला पकडलं आणि किनाऱ्यावर आणलं. मोन्या थरथरत होता, पण शुद्धीवर आल्यावर त्याने नाग्याचा हात धरून म्हटलं, नाग्या, मी तुला खूप त्रास दिला, तरी तू माझं प्राण वाचवलंस. नाग्या हलकेच हसला. मोन्या, वैर ठेवलं तर दोघांचं नुकसान होतं, पण क्षमा केली, मदत केली तर सगळं ठीक होतं. त्या दिवस नंतर मोन्या पूर्ण बदलला. तो पुन्हा खोड्या करत नसे, उलट इतरांना मदत करायचा. नाग्या आणि मोन्या दोघेही आता जंगलातील उत्तम मित्र झाले. दोघे मिळून लहान प्राण्यांना वाचवायचे, एकमेकांसोबत खेळायचे आणि जंगलात आनंद आणायचे. जंगलातील सगळे प्राणी म्हणायचे, मोन्या आणि नाग्या यांनी दाखवलं की खऱ्या ताकदीचं नाव आहे मैत्री. कारण खरी ताकद मैत्रीत.